नागपूरच्या काटोल मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। अनिल देशमुख यांच्या मतदारसंघावर काँग्रेस नेत्यांनी दावा केलाय। काँग्रेसचे दिवंगत नेते डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार काटोलमधून इच्छुक आहेत आणि एकीकडे अनिल देशमुखांनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना याज्ञवल्क्य यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे आणि त्या देशमुखांविरोधात मोठं आव्हान निर्माण झाल्याचं दिसतंय। मी काँग्रेस पक्षाला काटोल मतदारसंघातून तिकीट मागितलं आहे आणि मी तिकडनं जोरदार तयारी करतोय। तिथे नेहमी एनसीपीला सीट राहिली आहे, तर जे मला लेटेस्ट माहिती आली आहे यावेळेस ती काँग्रेस पक्षाला सुटते आहे आणि मी मागच्या 3 वर्षापासून तिथे तयारी करतो आहे, काम करतो आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो आहे। तिथे जसं रोजगाराचा विषय झाला, शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम करतो, हजारो मुलांना आम्ही रोजगाराशी जोडलेला आहे, महिलांसाठी काम करतोय, शेतकऱ्यांसाठी काम करतोय, तर तिथे आपली तयारी ताकदीने चालू आहे।